मोदी साहेबांनी ह्या 5 गोष्टी का बरं घ्यायच्या नाहीत सांगितलेल्या आहेत. पेट्रोल डीजल बचाकर हमें वो मुद्रा भी बचानी है. हमें विदेशों में जाने की बातों को टालना चाहिए. हम सोने के गहने नहीं खरीदेंगे. थोडं समजून घ्यायचा प्रयत्न करा की आपला भारताचा इम्पोर्ट एक्सपोर्ट जो आहे की आपण इथून जे माल पाठवतोय आणि जे बाहेरून जे घेतोय त्याच्यामध्ये $10 बिलियन म्हणजे 1,00,000 करोड रुपयाचा फरक आहे. म्हणजे आपल्या खिशातून दररोज खर्च होतोय 1,00,000 करोड रुपयाचा आणि तो मागच्या काही दिवसांमध्ये वाढून 1,80,000 करोड झालेला आहे. म्हणजे $18 बिलियन हे आपल्या खिशातून रोज खर्च करावे लागतात. म्हणजे इंडियाचा खर्च वाढत चाललेला आहे. त्याच्यामुळे आपल्यावरती खूप मोठे प्रॉब्लेम येऊ शकतात महागाईच्या हिशोबाने, दर वाढण्याच्या हिशोबाने आणि आपण पूर्ण क्रॅश होऊन जाऊ ॲज अ कंट्री. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही गोल्ड घेऊ नका, तेल कमी वापरा किंवा तुम्ही पेट्रोल आणि डिझेल्स कमी वापरा किंवा तुम्ही फर्टिलायझर हे सगळं कमी वापरा. कारण की इंटरनॅशनल लेवलला त्याचे भाव वाढलेले आहेत. कारण की वॉर सिच्युएशन ही झाली होती आणि ती मिटायचं काही दिसत नाही आहे म्हणून. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर कमी वापर करायला लागलो तर त्याच्यामध्ये फरक कमी येईल. म्हणजे 1,80,000 करोडचा जो फरक आहे दिवसाचा तो कमी होईल अशी अपेक्षा. बेसिकली गव्हर्नमेंटची मॅनेजमेंट चुकीची आहे. तर ह्याच्यावरती सोल्युशन काय आहे? सो सोल्युशन जे मोदी साहेबांनी दिलेले ते लॉंग टर्म नाही आहे. ते आत्ता गडबडीत करायचं ते म्हणतात. तर लॉंग टर्ममध्ये काय करायला पाहिजे तर आपण डॉलर्समध्ये कमवणं गरजेचं आहे. तर डॉलर्समध्ये आपण कसं कमवू शकतो तर माझ्या बायोच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही बघितलं तर मी तुमच्यासाठी एक असा अकाउंट देणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फंडिंग आमच्याकडून मिळेल 95%ची आणि 5% पैशांमध्ये तुम्ही डॉलर्समध्ये पैसे कमवू शकता. म्हणजे हे झंझट ॲटलिस्ट आपल्या लेवलवरती नसणार आहे. तर माझ्या बायो लिंकमध्ये जाऊन नक्की अकाउंट ओपन करा आणि ट्रेडिंग सुरू करा. आणि काही हेल्प लागत असेल तर फॉलो करा.